ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता पूर्ण आजी म्हणत असतात की इकडे अस्मिताने तिला राग आलाय असं दाखवलं तर पण आता सचिन आल्याचा तिला खूप आनंद झालाय। त्यावर लगेचच कल्पनासुद्धा म्हणते हो ना अगदी खरं, म्हणजे ती आई होणार आहे ना आता, तरीही अजून तिचा पोरकटपणा काही जात नाही आहे। तर प्रताप म्हणत असतो हो हे मात्र खरं, आता ती आई होणार असली तरीसुद्धा आपल्याला आता 2-2 बाळं सांभाळावी लागणार आहेत काय। त्याबरोबर सगळेजण हसायला लागतात। त्यानंतर इकडे सगळे आपापल्या कामाला जातात तर अर्जुनची नजर ही बाहेर असते। अर्जुन हा म्हणत असतो की चैतन्य, त्यावर चैतन्य म्हणतो नाही अर्जुन, तू सांगण्या अगोदर मला कळलं आहे की आज आपलं काम नाही होणार आहे, आज आपण या केस स्टडी नाही करणार आहोत। त्याबरोबर अर्जुन सांगतो नाही नाही करणार, आपण या केस स्टडी करायच्या आहेत आज। पण तू बघ ना एकदा तू सायलीकडे बघ, ती किती रेस्टलेस दिसते। सचिन घरी आला सगळे इतके हॅपी होते पण तरीही सायली हॅपी नव्हती। त्याबरोबर आता चैतन्य सांगत असतो अर्जुन अरे असं काय करतोयस, सायली तर सचिनला पहिल्यांदाच भेटणार होत्या ना, म्हणून मग वहिनी खुश झाल्या नसतील एवढ्या, त्या नॉर्मलच बिहेव केला। त्याबरोबर अर्जुन म्हणतो नाही नाही तसं नाही आहे, अजूनही ना तिच्या डोक्यातून काही जात नाही आहे ते प्रकरण। त्याबरोबर आता चैतन्य म्हणत असतो कशाबद्दल बोलतोयस तू। त्याबरोबर अर्जुन म्हणतो अरे जे माझ्या डोक्यात पूर्वी सुरू होतं, जे DNA रिपोर्ट्सने साफच बंद करून टाकलं माझ्या डोक्यातनं। त्याबरोबर मग चैतन्य म्हणतो अरे मग तू वहिनीला DNA रिपोर्ट्स दाखवले नाहीस का, तू तिला ते रिपोर्ट दाखव म्हणजे तिलासुद्धा पटेल। त्यावर अर्जुन सांगतो मी रिपोर्ट दाखवलेले पण तिला खरं नाही वाटत आहे। त्यावर चैतन्य म्हणतो फ्रँकली स्पीकिंग, मी खरं सांगू का मिसेस अँड मिस्टर लोखंडेंना मी एवढं ओळखत तर नाही, पण मलाही वाटत नाही रे की सायली वहिनी त्यांच्या पोटी जन्माला आली असेल। त्यावर अर्जुन म्हणतो वाटलंच होतं, मला वाटलंच होतं। नाही तू तुझ्या वहिनीचीच बाजू घेणार ना, तू तुझ्या वहिनीच्याच बाजूने माझ्याशी बोलणार, पण मी एवढं तुला सांगतोय तर ते तुला पटत नाही आहे का। अरे मी सांगतोय ना की मी बघितलं आहे म्हणून DNA रिपोर्ट DNA टेस्ट करून घेतल्यात, तरी नाही तुला तिच्याच बाजूने बोलायचं हां, तिच्याच बाजूने ना। ते मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य असं वाटतं का रे तुम्हाला। त्याबरोबर चैतन्य हसतो आणि म्हणतो बाप रे अर्जुन, एकासोबत 3 एवढे भारदस्त मराठी शब्द तू बोललास, बाप रे सायली वहिनींनी खूप जास्तच बदल घडवलेला दिसतोय तुझ्यात। त्याबरोबर लगेचच अर्जुन हा चैतन्याला म्हणायला लागतो की गप्प बस रे तू, चल कामाला लागूया। त्याबरोबर इथे सायली ही मात्र आता सदाशिवची वाट बघत दरवाजात उभी असते। तिला असं झालेलं असतं की कधी एकदाचा सदाशिव घरी येतो। मग सदाशिव आल्यावर सायली सदाशिवला म्हणते काय हो बाबा किती उशीर, मी कधीपासून तुमची वाट बघत होते। सदाशिव म्हणत असतो अगं सायली बेटा काय झालं ना, ते काही माणसं खूप चिकट असतात गं, पैसे घेतात पण देत नाही, आजही सुट्टे नाही असे म्हणत होते, तर बघ आपले 300 रुपये घ्यायचे राहिले होते। त्यावर सायली म्हणते हो हो बाबा ते मला सगळं आईने सांगितले, बरं तुम्ही चला ना माझ्याबरोबर माझ्या खोलीमध्ये, आपण गप्पा मारत बसूया। सदाशिव म्हणतो अगं सायली बेटा असं काय करते, मी आत्ताच आलो आहे गं दमून, आपण एक काम करू ना, आपण थोड्या वेळाने मारूया ना गप्पा। त्यावर सायली म्हणत असते की असं काय करताय बाबा, अहो बघा ना तुमचं जावई तिथे काम करत बसलाय आणि मला एकटीला खूप बोर होतं, चला बरं माझ्याबरोबर। मग आता सदाशिव म्हणतो बरं चल, आणि मग आता सायली ही सदाशिवला घेऊन तिकडनं तिच्या खोलीत येते वरती आणि त्याला आता तिचं गाठोडं दाखवते आणि म्हणते बाबा ह्यातल्या काही वस्तू तुम्हाला आठवत आहेत का बघा हो। त्यावर सदाशिव म्हणतो सायली बेटा काय गं हे, तू मला आत्ता हे दाखवायला वर बोलवलं का हे विचारायला। त्यावर सायली म्हणते अहो बाबा म्हणजे ह्या माझ्या लहानपणीच्या वस्तू आहेत ना, यातलं काही बघून जर तुम्हाला आठवत असेल तर बघा ना। त्याबरोबर ते म्हणत असतात अगं बेटा आता काय आठवणार आहे एवढ्या जुन्या गोष्टीतलं, मला नाही आठवत बघ बाई, आता काही केस पिकले ना गं, त्याबरोबर नाही आठवायचं बंद झालं। आता ही किती जुनी गोष्ट आहे, 7व्या वाढदिवसानंतर तू हरवलीस की तुझ्या 7 वर्षांची होतीस हरवलीस तेव्हा। सायली म्हणते मी 7 वर्षांची होते बाबा। त्यावर सदाशिव होकार देतो। सायली मनात विचार करू लागते की आई तर म्हणाली मी 5 वर्षांची होते आणि यापूर्वी जेव्हा मी बाबांना विचारलं होतं तेव्हा बाबासुद्धा म्हणाले होते की मी 5 वर्षांची होते, मग आज अचानक मी 7 वर्षांची होते असं बाबा कसं काय म्हणाले। आता सायलीच्या मनात हा जो विचार आलेला असतो तो अगदीच बरोबर असतो। मग सदाशिवला ती तो फ्रॉक दाखवते जो प्रियाचा असतो आणि विचारते बाबा हा फ्रॉक तुम्ही शिवलाय का हो माझ्यासाठी। त्याबरोबर आता सदाशिव म्हणतो हो, तुम्हा पोरींचे सगळे कपडे मीच तर शिवायचो, मीच शिवलेला फ्रॉक आहे। त्यावर मग सायली म्हणते तुम्ही शिवलेला,
मग सायली मनात विचार करायला लागते की हा फ्रॉक तर प्रियाच्या गाठोड्यातला आहे. मग बाबा असं कसं काय म्हणाले की हो हा फ्रॉक मी शिवलेला आहे म्हणून. त्याबरोबर सदाशिव म्हणायला लागतो, सायली बेटा मला ना आता डोकं दुखायला लागलं आहे, गरगरायला लागलं आहे, मी काय करतो जरा जाऊन आराम करतो बघ. आणि आता सदाशिव तिकडनं निघून जातो. आता सदाशिव तिकडनं गेल्याबरोबर सायली विचार करायला लागते की या दोघांनीही मला वेगवेगळे उत्तरं दिले, पण आता याच्या पुढे काय करायचं हे मी कोणाला विचारू. खरं तर याच्या पुढे काय करायचं हे मला फक्त अर्जुन सरच सांगू शकतात, पण त्यांच्याशी तर विचारू शकत नाही ना मी. आयडिया. मग आता सायली ही तिथे येते आणि चैतन्यला विचारते, भाऊजी कॉफी पिऊन झाली का हो तुमची? चैतन्य म्हणतो, हो हो वहिनी आत्ताच जस्ट. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे मग मी तुमचे कॉफी मग घेऊन जाते. चैतन्य म्हणतो, हो वहिनी घेऊन जा. सायली कॉफी मग घेते आणि पुढे जाऊन बरोबर थांबते. आता तिला आठवतं की मघाशी अर्जुनने कसं ती कॉफी मग घेऊन येते आणि ठेवून जाताना तिला सांगितलेलं असतं की त्या दोघांना बसून वेगळे वेगळे प्रश्न विचार, मग त्यांनी जर वेगवेगळे उत्तरं दिली तर तुला लगेचच हे कळून जाईल की ते दोघंही खोटं बोलत आहेत. मग सायलीने आता तसं करून तर झालेलं असतं. तर तिला वाटलेलं असतं की अर्जुन आपल्याला पुन्हा तसंच सांगेल, पण अर्जुन काही सांगतच नसतो, तो काहीच बोलत नसल्यामुळे मग सायली स्वतःहून पुन्हा मागे येते आणि चैतन्याला म्हणत असते, चैतन्य भाऊजी म्हणजे बघा तुमची जी ही केस आहे गोडबोले आणि भोसलेमध्ये, त्याच्यात तुम्ही म्हणाला होतात की पहिलं दोघांना बसून वेगवेगळे प्रश्न विचारायचे, मग दोघांना वेगवेगळे प्रश्न विचारले, दोघांनी जर वेगवेगळी उत्तरं दिली तर मग तुम्हाला कळून जाईल की ते खोटं बोलत आहेत. समजा तुम्ही त्या दोघांना वेगवेगळं बसवलं, वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यांनी चुकीची उत्तरंसुद्धा वेगवेगळी दिली, मग तुम्ही आता पुढे काय करणार? चैतन्य म्हणतो, वहिनी मला काही याची आयडिया. त्यावर अर्जुन म्हणतो, आहे चैतन्य आयडिया आपल्याकडे. मग आपण काय करायचं, त्या दोघांना परत कंबाईन बसवायचं, एकत्र घ्यायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही दोघांनीही अशी अशी वेगवेगळी उत्तरं दिली, तू हे बोललास, तू ते बोललास, तू असं म्हणालास, तू तसं म्हणालास. मग काय होईल, मग त्या दोघांनासुद्धा स्वतःला वाचवायचं असेल आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी ते दोघं आपल्याला काहीतरी पटकन अशी इन्फॉर्मेशन देऊन जातील जी त्यांना आपल्याला सांगायचीच नसेल. त्याबरोबर सायलीला काय करायचं आहे पुढे ते कळालेलं असतं. मग सायली तिकडनं जात असते, पण मग पुन्हा ते मागे फिरते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी ॲक्च्युली मला तुमच्या या गोडबोले आणि भोसले केसवर थोडा इंटरेस्ट आला ना, म्हणून मी तुम्हाला विचारलं, पण त्यामध्ये दुसरं कोणी बोलायची काही गरजच नव्हती. आणि मग ते आता तिकडनं बाहेर येते, कॉफी मग ठेवते आणि लगेचच लोखंडेंच्या खोलीकडे जायला निघते. आता इथे प्रियासुद्धा त्या ठिकाणी बसलेली असते. प्रिया विचार करायला लागते की बापरे, आज सायली जरा जास्तच त्या लोखंडेंच्या खोलीकडे चालली, नाही हिच्यावरती बारीक लक्ष ठेवायलाच हवं. मग आता प्रियासुद्धा तिच्या मागे जाते. तर आता इथे अर्जुन हा चैतन्याला म्हणतो, बघितलंस नवरा आपला एवढी मदत करतोय, स्वतःहून सांगतोय, पण नाही नवऱ्याची किंमत कोणाला असते, नवऱ्याची तर व्हॅल्यूच नाही आहे ना, व्हॅल्यूलेस पर्सन असतो नवरा म्हणजे. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, अर्जुन मित्रा कोणीतरी महान व्यक्ती होती, तिने सांगून ठेवलेलं आहे की शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. आणि मी तरी तुला सांगू का, मी खूप शहाणा आहे, म्हणजे खूपच शहाणा आहे. आणि मला आता हे कळून चुकलेलं आहे की आज केस स्टडी होणार नाही आहे, त्यामुळे मी आता इथे थांबत नाही आहे, मी थेट जातो आहे ऑफिसला. आणि चैतन्य आता तिकडनं उठून ऑफिसला जातो. त्याबरोबर आता इथे सायली ही त्यांच्या खोलीजवळ येत असते. तर आता इथे सदाशिव हा मैनाला सांगत असतो की हे बघ मैने, आपले 300 रुपये फायनली मी वसूल करून घेतलेच आणि रस्त्याने चालत येताना मला ही सोन्याची अंगठीसुद्धा मिळाली. त्या मैना म्हणते, वा वा वा, म्हणजे आपला राजयोग चालू झाला म्हणायचं की. त्याबरोबर लगेचच आता सदाशिव म्हणायला लागतो की अगं हो, राजयोग सुरू झाला म्हणूनच तर आपल्याला आपल्या लेकीच्या या राजवाड्यात राहायची संधी मिळाली ना. आता ते दोघंजणं बोलत असतात इतक्यात त्या ठिकाणी सायली आलेली असते. सायली आता दार ठोकते आणि विचारते, आई बाबा येऊ का? त्यावर सदाशिव आणि मैनावती म्हणतात, हो हो ये ना. आणि मग सदाशिव सायलीला सांगायला लागतो, अगं सायली खरं तर मला तुझ्या खोलीतच यायचं होतं, नाही म्हणजे आपण गप्पा मारत होतो त्या अर्धवटच राहिल्या ना म्हणूनच, पण तुझ्या आईला मी बाहेरून जाऊन आलो, आपले पैसे वसूल केले ते सांगायचं राहिलं ना, म्हणून मग लगबगीनं खाली आलो बघ, म्हणून नाहीतर तुझ्या खोलीतच येत होतं. आता काय गं मैने? त्यावर मैनासुद्धा होकार देते. तर आता सायली म्हणते, हो हो बरोबर बाबा, पण काय झालं ना, तुम्ही माझ्या प्रश्नांची दोघांनीही सगळी वेगवेगळी उत्तरं दिलीत, म्हणून मग मला स्वतःहून पुन्हा इथे यावंच लागलं. नाही म्हणजे आई म्हणाली की मी जेव्हा हरवले तेव्हा मी 5 वर्षांची होते, तुम्ही म्हणालात की मी जेव्हा हरवले तेव्हा 7 वर्षांची होते, आपण माझा 7वा वाढदिवससुद्धा पाणी पिऊन पुरी खाऊन साजरा केला होता.
आणि आई म्हणाली की तो फ्रॉक माझा तुम्ही शिवलेला नव्हता. आणि बाबा तुम्ही तर म्हणालात की माझा तो फ्रॉकसुद्धा तुम्हीच शिवलेला आहे. त्याच्यानंतर मला जरा म्हणजे कळलं नाही म्हणून मी आले. त्यावर मग मात्र आता सदाशिव आणि मैनावती म्हणायला लागतात, असं झालं का? अगं नाही म्हणजे ते तू तुझ्या 5व्या वर्षीच हरवलीस सायले. अगं आता केस पिकले ना गं माझे, गोष्टी आठवत नाही असं आता लगेच इकडे सदाशिव म्हणतो. तर इकडे लगेचच तिची आईसुद्धा म्हणायला लागते की अगं विसरण्याच्या बाबतीत तर आता मी तुझ्याहीपेक्षा पुढे जायला लागले आहो. त्याबरोबर सायली म्हणते, हो बरोबर का? पण तुम्ही दोघं तर मला म्हणालात ना की मी खूप हुशार होते म्हणून. पण मग जर मी हुशार होते तर मग गर्दीत मी तुमचा हात सोडला आणि हरवलेसुद्धा, परत आले नाही तुमच्याजवळ. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी हरवले, तुमच्याजवळ आले नाही, पण तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न केला नाहीत का दोघांनी? त्याबरोबर मग सदाशिव हा सांगायला लागतो की अगं बेटा, तुला आम्ही शोधलं नसेल असं वाटतं आहे का तुला? बघितलंस का मैने, आपल्याला आता आपली पोरगी प्रश्न विचारायला लागली, आता तिचा आपल्यावरती विश्वास नाही राहिला. सायली, अगं बेटा, आम्ही तुला शोधण्याचा खूप प्रयत्न केला असता गं. आम्ही काही तुला असे तसे आई वडील वाटतो का? पण काय झालं, तू हरवलीस ना तेव्हा नेमकी तू तुझ्या मावशीच्याकडे होतीस. कधी आम्ही तुला कुठे पाठवलं नाही बेटा. आमच्या घरी असतेस ना तर आम्ही तुला शोधूनच काढलं असतं, पण त्या मावशीकडे पाठवलं नाही ने तुला. कशी नाही तिला उदास सुचली आणि त्या मावशीने लक्ष नाही दिलं आणि तिची नजर हटली आणि तू हरवलीस बघ. त्यावर सायलीला लगेचच मैना सांगायला लागते, हो हो माझ्यामुळेच झालं, मीच तुला तिकडे पाठवली ना गं, माझाच दोष होता ना सगळा. त्यावर लगेच सायली म्हणते, आई काय नाव गं मावशीचं आणि कुठे राहते मावशी? नाही म्हणजे माहिती असतं तर मावशीलाही जाऊन एकदा भेटून आले असते. त्यावर मग लगेचच मैना म्हणते, मावशी ना? हो सांगते ना मी, मावशी कुठं राहते? त्यावर सायली म्हणते, सांगशील ना? आठवत नाही आहे असं काही नाही आहे ना? त्यावर मैना म्हणते, अगं आठवणार कसं नाही, आता माझी बहीण आहे ती, मला तर आठवायलाच हवं. आठवते की मला. कुठं राहते बघ तुझी मावशी? हां शांतिनिकेतन आहे नवं, तिथं राहते बघ तुझी मावशी. त्यावर लगेचच आता सदाशिव म्हणतो, शांतिनिकेतन नाही गं, शांतीभवन. त्यावर लगेच मैना म्हणते, भवनमध्ये राहते तुझी आत्या. नाही मावशी हां मावशी. त्याबरोबर आता हे सगळं काही प्रिया ऐकत असते आणि मग आता प्रियाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. प्रियाला वाटत असतं की अरे यार, ही सायली गप्प का नाही बसत आहे, काय हा गोंधळ सुरू आहे. तर इकडे अर्जुन हा सायलीचीच वाट बघत असतो. अर्जुनला वाटत असतं की अरे ही सायली अजून आली कशी नाही, आणि मी सांगितल्याप्रमाणे हिने त्या दोघांनाही वेगळं बसवलं असेल का, आणि वेगळं बसवूनसुद्धा आता हिने त्या दोघांना मी सांगितल्याप्रमाणे प्रश्न विचारले असतील का. नेमकं सायलीच्या मनामध्ये काय सुरू आहे ना ते काही कळायला मार्गच नाही आहे, तिचं सतत काय चालू आहे ते. त्याबरोबर आता प्रिया येते आणि लगेचच खोलीमध्ये तिच्या बसून घेते. तर आता सायलीसुद्धा येते आणि सायली आता तिकडनं थेट वरती जायला लागते. आता सायली तिकडनं वरती गेल्यावर इकडे प्रिया विचार करायला लागते की बापरे, नक्कीच या सदाशिव आणि मैनावतीने सायलीला काहीतरी उलटंपलटं सांगितलेलं असणार आहे आणि कुठल्या त्या मावशीचा पत्ता दिला आहे. जर त्या बाईच्या घरी सायली गेली तर तिला ताबडतोब कळून जाईल की मी बबली आहे आणि ती नाही ते. आता काय मला खोटी मावशी उभी करावी लागणार आहे का? पण एवढा वेळ कुठे आहे माझ्या हातात की मला खोटी मावशी उभी करता येईल. त्यापेक्षा एक काम करते, सदाशिव आणि मैनाकडून गोड बोलून तो पत्ता काढून घेण्याचा प्रयत्न करते. तर इथे सायली वर आलेली असते, पण आता चैतन्यसुद्धा निघून गेलेला असतो. सायलीला आता कळत नसतं की आता आपण काय करावं. आता तर चैतन्यसुद्धा इथे नाही आहे. आता मला जर याच्या पुढे काय करायचं तेच कोणी सांगू शकणार असेल तर फक्त ते हे आहेत. पण आता यांना तर मी विचारू शकत नाही, नाहीतर यांच्यातला चिडका बिब्बा लगेच उठून जागा होईल. काय करू. मग आता सायली मुद्दामून तिला मैनाने जो नंबर दिलेला असतो तो नंबर लावून बघण्याचं नाटक करायला लागते. आणि मग ती एकदा फोन कानाचा काढते, खाली घेते, पुन्हा फोन कानाला लावते, खाली घेते. आणि मग आता ती तिसऱ्यांदा म्हणायला लागते, अरे कधीपासून मावशीचा फोन ट्राय करते, आईने नंबर दिला आहे पण आईने मे बी चुकीचा नंबर दिला आहे बहुधा. कधीपासून ट्राय करत आहे फोन, पण फोन काही मावशीचा लागतच नाही आहे. काय करू मी आता सायलीने असं म्हटल्यावर अर्जुनचं लक्ष तर सगळं सायलीकडेच असतं. त्याला सायली काय म्हणते ते कळत असतं. तर आता लगेचच इकडे प्रिया ही सदाशिव आणि मैनाच्या खोलीत जायला येते. तर ते दोघंजणं काहीतरी बोलतायत ही गोष्ट तिच्या लक्षात येते. मग ती तिथेच थांबते आणि अलगस ते दोघं काय बोलतायत हे ऐकायला लागते. तर आता सदाशिव आणि मैना आतमध्ये बोलत असतात. अहो मग खोटं बोलू नाही तर काय करू. त्यावर सदाशिव म्हणतो, अगं पण त्या
खोटं बोलण्याला काही सुमार तू खरंच बोलतेस की काय असंच वाटलं असतं कोणालाही, तुझी खरोखर बहीण आहे तिकडे असं. त्यावर लगेच ती म्हणते, अहो मग वाटलं असतं काय, वाटलंच की त्या सायलीला मी खोटा पत्ता दिला असं वाटलं कुठं तिला, म्हणजे तिचा विश्वास पटलाच ना माझ्यावर. त्याबरोबर मग मात्र आता प्रियाला पश्चाताप होतो. प्रिया विचार करते, बापरे, म्हणजे यांनीच सायलीला दिलेला पत्ताही खोटा, ती मावशीही खोटी. आता सायली तर त्या पत्त्यावर ताबडतोब जाणार आणि तिला कळणार की तो पत्ता खोटा आहे ते. या दोघांनी तर माझी पूर्णपणे वाट लावलेली आहे. आता मी काय करू? आता जर सायली तिकडे गेली तर तिला कळेल की तिथे मावशी वगैरे कोणी राहत नाही, आणि जर सायलीला कळलं की तिथे मावशी वगैरे कोणी राहत नाही तर तिथे खूप मोठी गडबड होऊन जाईल. मला काहीतरी करायला हवं असा विचार आता प्रिया करत असते. आता ती जेव्हा हा विचार करत असते तेव्हा तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला हे तर माहीत असतं पक्क की सायली ताबडतोब घरातनं लगेचच मावशीला भेटण्यासाठी निघू शकते. नाही काहीही झालं तरी मला आज सायलीला तिकडे जाण्यावाचून थांबवावंच लागेल. सायली तिकडे गेलेली मला नाही चालणार असा विचार आता प्रियाच्या मनामध्ये आलेला असतो. मग आता प्रिया विचार करायला लागते की काय करता येईल, मला कसं थांबवता येईल सायलीला, काय करता येईल, कसं थांबवता येईल. या विचारांमध्ये आता प्रिया ही पूर्णपणे गुंतून गेलेली असते, पण तिला आता काय करावं हे सुचत नसतं. तर दुसरीकडे अर्जुन हा मात्र सायली काय बोलते याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून असतो, पण तो सायलीला सांगत नसतो. तर आता प्रिया ही हॉलमध्ये आलेली असते आणि आता हॉलमध्ये येऊन ती म्हणत असते की अरे काय गरज आहे या सायलीला एवढं या सगळ्याच्या खोलात घुसण्याची. सांगितलं ना एकदा DNA रिपोर्ट्सने खरं की हेच तुझे आईवडील आहेत म्हणून, मग गुपचूपपणे गप्प बसायचं ना. आता अजून काय गरज आहे या सगळ्याच्या एवढी मुळाशी शिरण्याची. ह्या सायलीला ना नको त्या गोष्टी उपटून काढायची सवयच आहे. जर ती त्या बाईच्या घरी गेली तर तिला कळून जाईल की तिकडे तिची मावशी वगैरे कोणीच राहत नाही, आणि जर तिला ते कळालं तर मग मात्र अर्जुनला हे शोधायला फार वेळ काही लागणार नाही की मी बबली नाही आहे, सायली बबली नाही आहे तर मी बबली आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर काही ना काहीतरी जुगाड करावाच लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता सायलीला तिथे त्या जागेवरती जाण्यापासून थांबवावं लागणार आहे. पण कसं थांबवू, काय करू, हे सगळे विचार आता प्रियाच्या डोक्यामध्ये सुरू झालेले असतात. तर दुसरीकडे सायली ही शांतिनिकेतन या चाळीत एकटीच जायला निघालेली असते. मग अर्जुन गाडी घेऊन मागून येतो, सायलीला गाडीमध्ये खेचतो आणि म्हणत असतो, मूर्ख आहेस का तू, अशा कुठल्या तरी अननोन ॲड्रेसवरती एकटीच जायला कशी काय निघालीस. त्याबरोबर आता सायली काही बोलत नसते, तर अर्जुन हा तिच्या हातातली पत्त्याची जी चिठ्ठी असते ती खेचतो आणि पत्ता गुगलवरती सर्च करतो आणि त्या ठिकाणी थेट गाडी घेऊन जातो. आता तिथे अर्जुन आणि सायली पोहोचल्यावर ते दोघंजणं दरवाजा ठोठावतात. एक माणूस दरवाज्यातनं येतो आणि काय काम आहे असं विचारतो. सायली अर्जुन विचारतात, ही शांतिनिकेतन चाळच आहे ना. त्यावर ते माणूस सांगायला लागतो की हो शांतिनिकेतनच आहे. त्यावर सायली अर्जुन विचारतात की इथे पूर्वी माझी मावशी कामाक्षी म्हणून राहायची ना. त्यावर मग तो सांगतो की नाही इथे या 40 वर्षामध्ये कामाक्षी नावाची कोणतीही बाई राहायला आलेली नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही आठवून बघा ना, कदाचित राहायला आली असेल. त्यावर तो माणूस सांगतो, नाही हो, 40 वर्षात अशा नावाची बाई इथे राहायला खरोखर आलेली नाही. त्यावर मग सायली विचार करायला लागते आणि अर्जुनही की याचा अर्थ आईने सायलीला खोट्या मावशीचा पत्ता दिला. त्याबरोबर मग मात्र हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.